बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हिंगोलीमध्ये आंदोलन केलं गेलं। हिंगोलीमध्ये हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधवांचा मोर्चा हा काढण्यात आला। तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हिंगोलीमध्ये आंदोलन केलं गेलं। हिंगोलीमध्ये हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। जिल्हा परिषद मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। जोपर्यंत सरकार बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। या संदर्भात आढावा घेत आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूया। संपूर्ण राज्यभरामध्ये ओबीसी असेल, आदिवासी असेल आणि बंजारा असेल हे रस्त्यावर उतरलेले पाहायला भेटते। आज हिंगोलीच्या या शहरामध्ये जे आहे ते बंजारा समाजाने भव्य मोर्चा देखील या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की हा जो मोर्चा जो आहे ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असेल, अजिंठा चौक असेल, शहराच्या प्रमुख मार्गाने विविध मागण्या घेत या ठिकाणी हा लाखोंच्या संख्येने जो मोर्चा आहे तो हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। आणि आता इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देणार आहे। महिला आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये दिसत आहेत। असा मोर्चा जो आहे तो भव्य दिव्य मोर्चा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि हा मोर्चा जे आहे ते आता काही वेळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धडकणार आहे आणि विविध मागण्या देखील घेऊन या ठिकाणी सरकारला एसटी मध्ये प्रवर्गात आम्हाला आरक्षण मिळावं अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। आता सरकार याच्या मागण्या कितपत मान्य करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।